तो गाईज आम्ही फायनली तर हुबळी पोहोचलेलो आहे आणि आम्ही याच्यानंतर सफर करणार आहे कुठं बदामी 150 किलोमीटर आहे इकडून आणि आता हुबळीला आहे याच्यात लगेच आम्ही बदामीला जाणार आहे आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करायला थांबलो इथं हुबळीमध्ये एक नाव माहिती हुबळी काय हॉटेलचं आहे पण चांगलं आहे सो आमची टीम आणि आम्ही निघलो आहे आणि शेफ खूप दिवसानंतर शेफ पण आम्ही मजा मस्ती करत तर बघूया आज सफरमध्ये जारी राहूया आणि लवकरच आम्ही हम्पीमध्ये भेटूया सगळे मिळून आणि आमच्या टीमकडनं टीम काय नाही टीम बिझी आहे. अतिशय अशी गंभीर भूक सगळ्यांना लागलेली आहे गाईज म्हणून आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये थांबून आम्ही नाश्ता करून घेतो पहिला त्यानंतर आमचा सफर होणारच होता. त्या सफरमध्ये गाईज मी पुन्हा निघलो आमच्या सफरसाठी लोकेशन सेट करून झाल्यानंतर त्या ठिकाणी शेफनी एक मस्तपैकी संत्रा आणलेला आम्ही सगळ्यांनी खालो त्याला जरा एनर्जी ड्रिंक मिळते आम्हाला सगळ्याला. परत आम्ही निघलो जाण्यासाठी हुबळीच्या रोडाला बदामी ते हुबळी असा रोड होता तर त्या ठिकाणी गाईज आम्ही निघलो. निघताना आम्हाला खूप असं त्रास झाला कारण की 290 किलोमीटर अंतरावरती जायचं होतं. आम्ही किमान 100 किलोमीटर अंतरावर पार केलं होता. ह्या गाडीने तर आम्हाला पूर्ण अर्धा तास इथंच खाला आमचा. आम्हाला लोकेशन काही चुकलो होतो आम्ही आणि आम्हाला रस्ता भेटत न जायचा तर दादाने आम्हाला खूप अशी मदत केली गाईज. लोकेशन मी चुकलेलो गाईज आणि आमचा रस्ता हरवला तर अशा प्रकारची माणसं अजून पण आहेत माणुसकी दाखवणार आहे तर अशा माणसांना सॅल्यूट आहे आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगतो की पुढे काय झालं. तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू.